विश्वशांतीचा आणि विश्वकल्याणाचा विनम्र पण आश्वासक आवाज महात्मा गांधी यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या विनम्र व्यक्तिमत्वाला आपणा सर्वांच्या साक्षीनं मी विनम्र अभिवादन करतो। या कार्यक्रमाचे परमादरणीय अध्यक्ष, निष्ठावंत गांधीवादी आणि तितकेच निष्ठावंत समाजवादी डॉक्टर कुमार सप्तर्षी, या कार्यक्रमाचे आयोजक, तरुण असा आश्वासक, युवा नेता संदीप बर्वे, सन्माननीय जांबुवंत मनोहर, या कार्यक्रमाला उपस्थित परम आदरणीय डॉक्टर शिवाजीराव कदम, तसेच माझे स्नेही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, गांधीवादावर हयात निष्ठा व्यक्त करून विचाराची मांडणी आणि आयुष्य जगणाऱ्या मोजक्या मुस्लिम परंपरेतील अभ्यासकांचं जे स्थान आहे ते आमचे मित्र अनवरभाई राजन, त्याचबरोबर सुनील बहाळकर, मुकुंद बहाळकर, सन्माननीय ॲडव्होकेट चंद्रकांत मस्के, त्याचबरोबर पुसदहून या कार्यक्रमाला मुद्दामहून उपस्थित राहिलेले आमचे ज्येष्ठ स्नेही, चार्वाकवादी, अभ्यासक, नेते, कार्यकर्ते आणि विवेकवादी अशा प्रकारचा विचारवंत अप्पाराव मैद, मला घेऊन आलेले प्राध्यापक शेळके आणि एकनाथ शिंदे यांच्या कोअर टीममध्ये काम करणारा आमचा डोळस, अभ्यासू अशा प्रकारचा कमलाकर हा विद्यार्थी तरुण, आपण सर्व भगिनींनो आणि मित्र हो, मी आपल्याला गांधी भक्त म्हणणार नाही, पण गांधी प्रेमी, गांधी विचारांचे किमान अनुयायी या अर्थानं मी आपला उल्लेख आत्मीयतेनं, आदरानं जरूर करेन। मी समाधान व्यक्त करतो गांधी भवन आणि गांधी भवनची संबंध संस्था महात्मा गांधीला आजही 150 वर्षानंतरचा आपल्या कृतीप्रमाणे, शैलीप्रमाणे, निष्ठेप्रमाणे समर्थ अशा प्रकारचा न्याय देण्यामध्ये इमानदारीनं काम करते आहे। अशा संस्था महाराष्ट्राच्या नकाशावर आणि भारताच्या भूगोलात मला कमीत कमी दिसतात। वर्ध्यासारख्या शहरामध्ये विनोबांचा पावनाश्रम सेवाग्रामची भूमिका, नागपूरला काही गिरीश गांधींसारखे कार्यकर्ते आणि इतरत्र अशा प्रकारची दुर्मिळ अशा प्रकारचं चित्र गांधीच्या निष्ठेनं भारावून गेलेलं अशा प्रकारचे मी पाहतो। कुमारभाईचं वैशिष्ट्य असं आहे की या गांधीवादाला वेगवेगळं परिमाण जोडून, विशेषतः समाजवादी विचाराचं परिणाम, या संबंध भारताच्या वाटचालीमधल्या राजकारणाचा, समाजकारणाचा, धर्मकारणाचा अत्यंत चिकित्सक पद्धतीनं डोळसपणे विचार मांडणारे विचारवंत म्हणून, गांधीवादाचे आणि समाजवादाचे भाष्यकार म्हणून जुन्या पिढीतील एकमेव अशा प्रकारचं एक नाव, सशक्त अशा प्रकारचं नाव
कुमार सप्तर्षीच्या रूपानं आमच्या पिढीसमोर आहे. मी त्यांची आंदोलनं पाहिली, ती सगळी गांधीवादात बसतील असं नव्हे, पण त्याचा संघर्ष, आयुष्याचा संघर्ष, शंकराचार्याशी झालेला वाद, इतर सनातन्यांशी घेतलेलं भांडण स्वीकारलेलं, आणि आज भाजपच्या सरकारमध्ये त्या प्रवृत्तीनं गांधीवादाचाच एक घराचा कोपरा, घर पाडून टाकण्याचं पाप ज्या भाजपचं सरकारने केलं तेही अनुभवण्याचं आणि त्याला संघर्ष करण्याची भूमिका आज या 80-85 वर्षाच्या योद्ध्याची, गांधीवादी नेत्याची आजही ती भूमिका कायम आहे. सर्व धर्माचे कार्यकर्ते, विशेषतः युक्रांच्या निमित्तानं एक महाराष्ट्रामध्ये नवा इतिहास ज्या युक्रांनं घडवला, तरुणाईमध्ये नवीन परिमाण आणि नवीन अशा प्रकारचं भान देणारं ही चळवळ महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये नवा इतिहास निर्माण करती झालेली आहे. मधला काही ब्रेक जर लक्षात घेतला तर पुन्हा उभारीनं संदीप बर्वेच्या नेतृत्वाखाली आणि कुमारभाईच्या मार्गदर्शनानुसार हे आंदोलन पुन्हा उभारी घेत आहे. पुन्हा गांधीच्या नावाचा जय जयकार खऱ्याखुऱ्या अंतःकरणातून बाहेर पडतो आहे. आणि हा आवाज सार्वत्रिक करण्याच्या दृष्टीनं, विवेकवादी जनतेचा बुलंद आवाज निर्माण करण्याच्या दृष्टीनं इलेक्शनचं राजकारण असेल, प्रबोधनाच्या परंपरा असतील, अभ्यासवर्ग असेल, शिबिरं असतील, कार्यशाळा असतील, भटक्या विमुक्तापासून ते मुस्लिम, ख्रिश्चन या अल्पसंख्याक अशा प्रकारच्या जनतेच्या प्रश्नापर्यंतचं भान शिबिरामध्ये कार्यकर्त्यांना अत्यंत पोटतिडकीनं आणि तितक्याच दूरदृष्टीपणानं संदीपही मांडतोय. आज सकाळमधला संदीपचा लेख मला अंतर्मुख करून गेला. नव्या काळातही गांधीवादी आहेत. निदान पुण्यासारख्या शहरामध्ये 40-50 तरुणांचा एक गट गांधीचं नाव खऱ्या अर्थानं घेतो आहे. कुठलाही स्वार्थ डोळ्यासमोर नसताना, कुठलीही भूमिका भ्रष्टाचाराची नसताना, ही संबंध निस्वार्थ अशा प्रकारची त्यागी भूमिका गांधीच्या वाट्याला तरुणाईच्या रूपानं आलेली आहे. याचं मूळ श्रेय कुमारभाईचं आणि संदीप बर्वेचं आहे. 5-6 लोकांचे, तरुणांचे वेगवेगळी मतं काल मला वाटतं सकाळमध्येच आलेली होती. त्यामध्ये हे संदीप होता, किंवा आजच्याच प्रकार आज वाचला असावं मी, लोकमतला काल. हे अत्यंत नवीन अशा प्रकारचं भान, संबंध तरुणाई आज दारूच्या नशेत बुडालेली असताना, राजकारण्यांच्या बॅगा उचलण्यामध्ये, भ्रष्टाचारी नेत्यांची थुंकी झेलण्यामध्ये लाचारी पत्करणाऱ्या तरुणांच्या संबंध मांदियाळीमध्ये काही मुलं, काही तरुण, कमलाकरसारखे तरुण, आमचे शेळकेसारखे तरुण संदीपच्या नेतृत्वाखाली हे नवीन भान पेरण्यामध्ये यशस्वी होत आहेत. मला आशा आहे, अंधारलेलं ढग आलेले आहेत. संपूर्ण अंधारमय अशा प्रकारच्या वातावरणात आमच्या पिढीला दिलासा देण्याचं काम ही नवी तरुण पिढी देते आहे. मी याबद्दल समाधान व्यक्त करतो. गांधी जिथे कुठे असतील, गांधी हे सनातनी हिंदू म्हणून घेतात. आणि हिंदू पण हे सनातनत्व उदारमतवादी आहे. गांधीचं हिंदुत्व हे व्यापक आहे. त्याची तुलनाच करायची झाली असेल तर स्वामी विवेकानंदांच्या उदार, सहिष्णू आणि व्यापक अशा प्रकारच्या उदात्त हिंदू धर्माशी त्यांची भूमिका अत्यंत मिळती जुळती मला वाटते. हिंदुत्वाच्या संदर्भामध्ये आज अत्यंत संभ्रम, चुकीच्या कन्सेप्ट आणि बाबा महाराजांचं हिंदुत्व, राजकारणी लोकांचं स्वार्थी आणि अत्यंत धर्मांध अशा प्रकारचं हिंदुत्व हे खरं हिंदुत्व नसल्याची जाणीव मला गांधीच्या मूळ हिंदुत्वातून मिळते. हे हिंदुत्व इस्लामला प्रमाण मानणारं, येशू ख्रिस्ताचं मोठेपण मान्य करणारं आणि
बुद्धाचंही बुद्धिवाद करुणेला प्राधान्य देणारं हिंदुत्व, अशा प्रकारचं हे जगाला नवी दिशा देण्याचं सामर्थ्य या हिंदुत्वामध्ये आहे. आणि म्हणून गांधीतला महामानव येशूशी तुलना करत असताना हिंदू राहून सुद्धा येशू ख्रिस्ताचं अनुयायी आपण होऊ शकतो, अशा प्रकारचा विश्वास गांधींनी व्यक्त केला. कारण येशू ख्रिस्ताची संबंध गरिबाविषयीची तळमळ, वंचिताविषयीच्या कळवळा हा गांधी ओळखत होते. आणि म्हणूनच तो येशू जो वंचितासाठी हुतात्मा होतो, लोकांच्या कल्याणासाठी जो बलिदान पत्करतो, त्या येशूचा मानवतावादासाठी झालेला त्याग हा गांधी प्रमाण मानतात. आणि माउंट बॅटनसारखा व्हाईसराय, शेवटचा व्हाईसराय, बुद्ध आणि येशू ख्रिस्ताच्या संबंध पंक्तीमध्ये गांधीचं नाव सन्मानित करतो. यापेक्षा गांधीच्या व्यक्तिमत्वाची वेगळी पावती मला दुसरी वाटत नाही. मित्र हो, आईन्स्टाईनसुद्धा गांधीवादी होता. युद्ध नको ही भूमिका, शस्त्रास्त्रबंदीची भूमिका आईन्स्टाईन आणि गांधी या दोघांची सारखीच होती. विशेषतः फक्त फेडरेशनची कल्पना, जागतिक फेडरेशनची कल्पना ही आईन्स्टाईननं मांडली. सर्व देश त्या फेडरेशनचे सभासद असावेत आणि त्याचं संपूर्ण जगाचं राज्य हे फेडरेशनद्वारे चालावं, अशा प्रकारची आईन्स्टाईनची कल्पना. या कल्पनेला विरोध नाही, पण मतभेद गांधीचे काही प्रमाणात निश्चित आहेत. पण या दोन महापुरुषातलं साधर्म्य आईन्स्टाईनने सुद्धा हे पारखलं, ओळखलं आणि म्हणूनच त्यांना मान्यता दिली आहे. समकालीन विद्वानामध्ये, समकालीन धर्मवेत्यामध्ये गांधी किती प्रभावी आहे, गांधी किती प्रमाण अशा मानला गेले, याबद्दलचं अत्यंत सुंदर अशा प्रकारचं हे उदाहरण आईन्स्टाईनच्या संदर्भात आपल्याला घेता येईल. मित्र हो, अमेरिकेच्या महासत्तेचा एक राष्ट्रपती ओबामा, बराक ओबामानी असं म्हटलं की तुमच्या देशात गांधी जन्माला आला नसता तर मी अमेरिकेचा अध्यक्ष कधीही झालो नसतो. ही बराक ओबामाची कबुली खूप बोलकी आहे, अर्थपूर्ण आहे. गांधीच्या कर्तृत्वाला वेगवेगळ्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या लोकांनी हे पावती दिलेलं आहे. गांधीचे समकालीन सुभाषचंद्र बोस आपण जाणतो की त्यांच्यामध्ये काही मतभेद जरूर होते, प्रासंगिक अशा प्रकारचे मतभेद आणि मार्गाच्या संदर्भातले मतभेद आपण समजून घेऊ. पण शत्रुत्व नव्हे, टोकाचं मतभेद म्हणजे आजचं जे रूप आलेलं आहे, मतभेद म्हणजे शत्रुत्व, मतभेद म्हणजे विरोधक म्हणजे शत्रूच, त्याला नेस्त नाबूदच केलं पाहिजे. विरोधकाला संपवणारं राजकारण हे आज जे चालू आहे ते गांधीच्या काळातलं राजकारण सात्विक, सुबुद्धीनं केलेलं आणि दुसऱ्याचा सन्मान करणारं, विधायक प्रवृत्तीची नोंद घेणारं अशा प्रकारचं राजकारण असल्यामुळं सुभाषबाबू आणि गांधी दोघेही परस्परांच्या कर्तृत्वाची नोंद घेतात. परस्पराबद्दलची आत्मीयता आहे, आदर आहे. गांधींना संबंध, गांधी जे जन्माला आले ते स्वातंत्र्याची दिशा, नवी दिशा देण्यासाठी जन्माला आले, अशा प्रकारचं सुभाषबाबूंचं वक्तव्य हे प्रसिद्ध आहे. कोई अकेला व्यक्ति इतना काम नहीं कर सकता जिंदगी में, एक जिंदगी में नहीं कर सकता. हे सुभाषबाबूंचं सर्टिफिकेट मी म्हणत नाही, पण अत्यंत उदारपणे दिलेलं हे संबंध प्रमाणपत्र, ही पावती अत्यंत महत्त्वाची वाटते. मित्र हो, 1944 साली जे भाषण त्यांनी सुभाषचंद्रांनी केलं, विरोधी पक्षात जाऊन, विरोधी भूमिकेतून जाऊन, इथून पलायन करून परदेशात जाऊन जय हिंद फौज स्थापन करून सैन्याच्या द्वारे ब्रिटिशांना हाकलून लावण्याचं काम करत असताना स्वतंत्र जो रेडिओ झाला, त्या रेडिओवरच्या भाषणामध्ये सुभाषबाबूंनी महात्मा गांधीसाठी राष्ट्रपिता हा शब्द वापरलेला आहे. राष्ट्रपिता हा शब्द, आणि म्हणून त्याने या स्वतंत्र अशा प्रकारच्या त्यांच्या स्वातंत्र्याच्या उर्मीनं गांधीचा आशीर्वाद त्यांनी मागितलेला आहे.
आणि म्हणूनच समकालीन सर्व महापुरुषांनी, पंडित नेहरू आणि वल्लभभाई तर उजवे हात आणि डावे हात अशा प्रकारची त्यांची अवस्था आहे. आणि म्हणून जगातील सर्व मानदंड, मार्टिन लुथर किंग असो, यांना वंचिताच्या मजुराच्या दृष्टीनं, नेग्रोच्या दृष्टीनं हे गांधीचं बद्दलचं रूप त्यांनी धारण केलेलं आहे. गांधीवाद त्यांनी मान्य केलेला होता. त्या हो ची मिन हा अत्यंत राष्ट्रप्रमुख यांनीही गांधीला मान्यता दिलेली आहे. जॉर्ज बर्नार्ड शॉ, सुकार्नो, त्याचबरोबर सरहद गांधीला, खान अब्दुल खान गफार या पश्चिम पाकिस्तानच्या माणसाला, मुस्लिम माणसाला ह्या अशा प्रकारचा सरहद गांधी म्हटलं गेलं. त्याचबरोबर कोकण गांधी म्हणून आप्पासाहेब पटवर्धनांना मान्यता दिली गेली. गांधीच्या काळात आणि गांधी नंतर नेल्सन मंडेलासुद्धा दक्षिण आफ्रिकेचे निग्रोचे, आपल्या कृष्णवर्णियांचे गांधी असं त्या सन्मानित करण्यात आलं. नेल्सन मंडेलांना ज्यावेळेस गांधीबद्दल विचारलं गेलं त्यावेळेस अत्यंत प्रचंड आदरानं ते गांधीबद्दल बोलतात. डॉक्टर कासाई, जपानमधले राष्ट्रप्रमुख, त्यांच्याही बद्दलची भूमिका अशाच प्रकारची आहे. इतक्या मान्यता प्राप्त पावलेले गांधीतलं हे व्यक्तित्व, महात्मापण निश्चितपणानं हे वंदनीय, सर्व काळातल्या लोकांसाठी वंदनीय आहे. मित्रहो, 49 देशातले हुकुमशहा जिवंत असताना लोकशाहीचा आवाज बुलंद करणारा हा माणूस अहिंसेच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देतो. देशाचं स्वातंत्र्य ही पहिली पायरी आहे, हा प्रारंभ बिंदू आहे, हा शेवट नव्हे. आणि या संदर्भात विचार करताना शेवटच्या माणसाची मुक्ती हे त्यांचं मिशन आहे. गांधीवाद समजून घेताना, गांधीचा विचार समजून घेताना हे लक्षात घेतलं पाहिजे की भारताच्या स्वातंत्र्यापुरते गांधी मर्यादित करता येत नसतात. आणि म्हणून गांधीचा विचार स्वातंत्र्य, सर्व पातळीवरच्या स्वातंत्र्याशी संबंधित आहे, अनुबंधित आहे. आणि म्हणून गांधी प्रत्येक स्तरावरती, प्रत्येक क्षणाला स्मरण करावा असा विचार आहे. मित्रहो, जगामध्ये एकूण 14,000 युद्ध झाली आणि त्यापैकी 12 युद्ध ही धर्मयुद्ध आहेत. फक्त 12,000 युद्ध ही धर्मयुद्ध आहेत. 20व्या शतकातल्या हुकुमशाहीनं 17 कोटी लोक मारलेले आहेत. आपापल्या देशातलेच लोक हुकुमशहानी मारले. हुकुमशाही किती अन्यायकारक असू शकते. स्वतःच्याच नागरिकांच्या, जनतेच्या उरावर किंवा बसून त्यांचाच गळा कसा कापू शकते याचं साक्षात वास्तववादी उदाहरण जगाच्या इतिहासातून हे आपल्याला येतं. त्यामध्ये हिटलरनं 2 कोटी आपले हे माणसं मारलेली आहेत आपल्या देशातल्या. त्याचबरोबर स्टॅलिनच्या काळात 5 कोटी लोक मेले. आणि तुमच्या दुसऱ्या एका हुकुमशहाचं उदाहरण आहे, त्यांनी 7 कोटी मारलेले आहेत लेनिनच्या काळामध्ये. ही संबंध कोटी कोटी माणसांचा जीव घेणारी यंत्रणा, ही राज्य यंत्रणा, ही हुकुमशाहीला कशी पूरक आहे किंवा कशी अशा प्रकारचा संवारक इतिहास त्याचा निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून हिरोशिमाच्या बॉम्ब टाकल्यानंतरचा जो माणूस आहे, त्याच्यातला जर्मनीचा जो वैमानिक आहे, त्यांनी सुद्धा गांधीची अहिंसा प्रमाण मानलेली आहे. पश्चाताप दग्ध झालेला अशा प्रकारचा माणूस, स्वतः बॉम्ब स्फोट करणारा माणूस, पश्चातापानं तो प्रेरित होतो. हे गांधीच्या विचाराचं यश आहे. आणि म्हणून एकंदरीत विचार करताना जनकल्याणाचा आदर्श मॉडेल म्हणजे महात्मा गांधी. विश्वशांतीचं सुंदर अशा प्रकारचं रूप म्हणजे महात्मा गांधी. गाव मातीचा सुगंध म्हणजे महात्मा गांधी. सत्ता आणि सेवेचं, सत्ता हे सेवेचं साधन आहे अशा प्रकारची भूमिका, सेवेला महत्त्व देणारे महात्मा गांधी. निसर्गाच्या अणुरेणूशी एकरूप होणारा अहिंसक आपला महात्मा गांधी. भंग्याचा झाडू हातात घेऊन झाडणारा, मन स्वच्छ करणारा, रस्ता स्वच्छ करणारा, गाव स्वच्छ करणारा, प्रांत स्वच्छ करणारा, देश स्वच्छ करणारा आणि विश्वाची संबंध, पृथ्वीची संबंध नकाशा स्वच्छ करणारा महात्मा गांधी. अस्पृश्यता हा हिंदू धर्माला कलंक आहे असं म्हणून अस्पृश्यच्या विरोधामध्ये लढणारा आणि शिव्या खाणारा सुद्धा महात्मा गांधी.
सर्व धर्माची पुण्याई म्हणजे महात्मा गांधी, सर्व धर्माचं संचित म्हणजे महात्मा गांधी, दलित शेतकऱ्याचा कैवारी म्हणजे महात्मा गांधी, बुद्ध महावीर बसवेश्वर अशा अनेक महापुरुषांची बेरीज म्हणजे आपला महात्मा गांधी, किंवा येशू ख्रिस्त आणि महम्मद पैगंबराच्या प्रभावातील अत्यंत विकसित अशा प्रकारचा महामानव म्हणजे महात्मा गांधी, इस्लाम ख्रिस्त आणि बुद्ध धर्माशी संवादी अशा प्रकारचं व्यक्तित्व म्हणजे महात्मा गांधी, पशुत्वावर मात म्हणजे महात्मा गांधी, सज्जन माणसाचा आतला आवाज म्हणजे महात्मा गांधी, हिंसक शतकाचा अहिंसक आवाज म्हणजे महात्मा गांधी. अशा विविध संदर्भाने महात्मा गांधींचं स्मरण आज आवश्यक आहे. सर्व हिंसेला उत्तर महात्मा गांधी एका विचारामध्येच आपल्याला मिळू शकतं. द्वेष आणि युद्धावरती उतारा म्हणजे महात्मा गांधींचं कर्तृत्व. हे कर्तृत्व समजून घेताना आपल्याला काही तुलनाही लक्षात कराव्या लागतील. बाबासाहेब आणि आंबेडकर आणि गांधी यांची तुलना जरूर केली जाते, केली जावी, हरकत नाही. गांधी आणि बाबासाहेबांमध्ये साम्य कोणतं आहे? दोघांनाही शोषण मान्य नाही. शोषणामध्ये हरामखोरी आहे, शोषणामध्ये मगरुरी आहे, लबाडी आहे. शोषण हे मानवाचा अपमान आहे आणि म्हणून गांधी आणि आंबेडकर दोघांनी शोषण व्यवस्थेला विरोध केलेला आहे. मित्रहो, या सर्व संदर्भामध्ये काळाच्या ओघामध्ये पहिला अजेंड्यावरचा पहिला प्रश्न गांधीसमोर हिंदुस्थानच्या एकतेचा आहे आणि म्हणून हिंदुस्थानच्या एकतेच्या दृष्टीनं बाबासाहेबांनी मागितलेली स्वतंत्र त्या मतदारसंघाची मागणी त्या विरुद्ध गांधी 1932ला पुणे कराराच्या अगोदर उपोषण करत आहेत. त्यामध्ये सगळ्यांचा लोकांचा गैरसमज होतो. दलित चळवळीमध्ये गांधीला व्हिलन ठरवलं गेलं आणि त्याचबरोबर सवर्णांच्या चळवळीमध्ये आंबेडकरांना राष्ट्रद्रोही म्हणलं गेलं. पण ही दोन महापुरुष ज्यावेळेस संघर्ष करत होते, मतभेदाच्या भागामध्ये अटकळ होती त्यांची, त्यावेळेला दलितांचा प्रश्न ऐरणीवर आणून दलित मुक्तीच्या अटीमध्ये देशाचं स्वातंत्र्य बाबासाहेबांना पाहिजे होतं आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या गाभ्यामध्ये अस्पृश्यतेचा प्रश्न संपणार आहे या भूमिकेतून गांधी लढत होते. दोघांच्याही भूमिका परस्पर पूरक आहेत, परंतु दोघांची मतं एकमेकाच्या विरुद्ध. गोलमेज परिषदेतला मतभेद, पुणे करारातलं मतभेद आणि अशा परिस्थितीमध्ये टोकाला न जाता बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रभक्ती जाणवली, स्वतःची राष्ट्रभक्त असल्याचं सिद्ध केलं आणि अस्सल राष्ट्रभक्त गांधीला विरोधी असताना सुद्धा त्यांचे प्राण वाचवले. ही बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं ऋण हे महात्मा गांधीवरती आहेच, पण देशावरचं ते ऋण आहे. कारण देशाचा मानबिंदू, देशाच्या राष्ट्रीय चळवळीचा नेता बाबासाहेब आंबेडकरांनी वाचवलेला आहे. अत्यंत समंजसपणानं, उदारपणानं स्वतःची मागणी सोडून हे संबंध कृत्य बाबासाहेबांनी केलं. आज त्या पुणे कराराच्या संदर्भात उलट सुलट चर्चा करून बेडीच्या स्वरूपात पुणे करार असल्याचं सांगितलं जातं. ही अत्यंत चुकीची भूमिका आलेली आहे आणि म्हणून दोघांनी पूरक. बाबासाहेब ज्यावेळेस शेवटच्या टप्प्यामध्ये येतात त्यावेळेस गांधीच्या प्रयत्नानं आंबेडकरांचा प्रवेश हा घटना समितीच्या अध्यक्षपदी झालेला आहे. काँग्रेसकडे बॅरिस्टर लोकांची संख्या कमी नाही. साधारणपणे देशामध्ये 40-42 एकूण सगळे बॅरिस्टर होते. काँग्रेसकडे सगळ्यात जास्त बॅरिस्टर होते आणि घटना समितीच्या निर्मितीमध्ये घटनाकार म्हणून कोण्याही वकिलाला हे काम दिलं तर चाललं असतं. पण गांधीने हे जाणलं, ओळखलं. गांधीतला महात्मा बाबासाहेब आंबेडकरांच्या दबावाखाली परिवर्तन होत गेलं. मोहन करमचंद गांधी हा वकील तो बॅरिस्टर आणि बॅरिस्टर ते महात्मा असा प्रवास गांधीच्या आयुष्यामध्ये घडतो आणि या प्रवासामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान, बाबासाहेब आंबेडकरांची विरोधी भूमिका ही त्यांच्या गांधीतल्या महात्म्याला विकसित करीत गेलेली आहे. हे पूरक काम आहे आणि गांधीतला महात्मा क्रमाक्रमानं बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकतो आहे, परिणाम करतो आहे आणि म्हणून गांधीतला बॅरिस्टर जसा विकसित झाला आणि महात्मा ठरला तसा वकील बॅरिस्टर आंबेडकर ते महापुरुष आंबेडकर हा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्येही
गांधीचं योगदान आपल्याला शोधता येतं, सांगता येतं. हा परस्पर पूरक अशा प्रकारचा संवादी, अशा प्रकारचा सूर या दोघांच्याही जीवनाच्या दृष्टीनं आपल्याला मिळू शकतो. आणि म्हणून श्रमाची प्रतिष्ठा निर्माण करण्याच्या दृष्टीनं बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जसा महत्त्वाचा आहे तसा गांधीच्या विचारासुद्धा श्रमिक महत्त्वाचा आहे. गांधींनी आपल्या आश्रमामध्ये 16 वर्षाची दलित तरुणीचं संगोपन केलेलं आहे, आत्मीयतेनं संगोपन केलेलं आहे. बकरीचं पालनपोषण करणारे बाबासाहेब, हिंदू व्यवस्थेमधला सनातनी धर्म मानणारे बाबासाहेब, पण वर्ण व्यवस्थेच्या समर्थनार्थ ज्यावेळेस आंबेडकर हे गांधी उभे राहतात, ती वर्णव्यवस्था आर्य समाजच्या संदर्भातली आहे, गुणकर्मश आहे. जाती व्यवस्थेला बाबासाहेबाचा विरोध, गांधीचा विरोध, पण गांधी वर्णव्यवस्थेच्या समर्थनार्थ आहेत. कारण गुणकर्मशः वर्णव्यवस्था गांधी मानतात. आणि त्याच पातळीवरची भूमिका शाहू महाराजही मानतात. शाहू महाराजाची भूमिका सुद्धा एकीकडे जात विरोधी आहे, पण आर्य समाजच्या परिषदेचं अध्यक्षपद अनेक वेळा शाहू महाराजांनी भूषवलेलं आहे. आणि वर्णव्यवस्थेचं जाहीर समर्थन हे शाहू महाराज करतात. तीच नेमकी बुद्धिवादी भूमिका गांधी आणि शाहूच्या संदर्भातली आहे. ही भूमिका समजून घेण्यामध्ये आधुनिक भारताचं चूक होते आहे. किंबहुना फुले आंबेडकरी परंपरा वर्णव्यवस्था कुण्याही अर्थानं निर्माण हो ती नाकारतात आणि जातीव्यवस्थाही नाकारतात. अशा प्रकारच्या बाबासाहेब आंबेडकरांचे मतभेदाचे विषय असले तरी घटना समितीतलं अध्यक्षपद हे बाबासाहेब आंबेडकरांना दिलं पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकर हे उत्तम बॅरिस्टर आहेत, विद्वान आहेत, शेवटच्या माणसाचा बुलंद आवाज आहेत, दलित वंचिताचे नेते आहेत. आणि म्हणून त्यांना ही संधी प्राप्त करून देऊन देशाच्या जडणघडणीमध्ये एक महत्त्वाचा वाटा बाबासाहेब आंबेडकरांच्या हाती गांधीच्या प्रेरणेतून पटेल आणि आपल्या नेहरूंनी दिलेला आहे. हा संवादाचा विषय आपण आजच्या काळामध्ये आपण समजून घेण्याची गरज आहे. गांधी आंबेडकर हे वेगवेगळे नाहीत, हे दोन पूरक अशा प्रकारचे महापुरुष आहेत. गांधींचा भारत वेगळा आणि बाबासाहेबांचा भारत वेगळा, असे दोन भारत वेगळे नसतात, नाहीत. बॅरिस्टर जीनाच्या पावलावर पाऊल जर त्यांनी टाकलं असतं तर 7 कोटी दलितांच्या बळावरती बाबासाहेब आंबेडकरांनी वेगळं दलितांची मागणी केली असती. एक फुटीर अशा प्रकारची मागणी टाळून देशभक्त बनण्याचं कारण त्यांच्या मनामध्ये देशभक्ती आहे. ज्या समाजानं वर्णव्यवस्थेने संबंधित माणूस पण नाकारलं, भाकरी नाकारली, ज्ञान नाकारलं, त्याला असं इतकं दुःख भोगून सुद्धा या देशाच्या मातीवरती, संस्कृतीवरती प्रेम करून हा माणूस देशभक्त ठरला. आणि त्याच देशभक्ताचा जय जयकार गांधीच्या प्रभावातल्या अनेक लोकांनी आणि सर्व लोकांनी नंतर केलेला आहे. त्याच बाबासाहेबांना नंतर पुन्हा मंत्रिमंडळातला प्रवेशसुद्धा त्यांनी केला. काँग्रेसचे मंत्रिमंडळ आणि श्यामाप्रसाद मुखर्जीला बोलवलं गेलं वेगळ्या पक्षातल्या, आणि बाबासाहेब आंबेडकरांना बोलवलं गेलं. हे निमंत्रित का? त्यावेळेची काँग्रेस समजदार होती, ध्येयवादी होती, तात्विक होती. देशाची काळजी आणि कल्याण करण्याची भूमिका त्यावेळेच्या काँग्रेसची होती. आणि म्हणून या संदर्भातलं हे योगदान काँग्रेस आणि आंबेडकर हा संवादाचा पूल बांधला गेला तो केवळ आणि केवळ गांधीच्या महात्मेपणामुळं. गांधी जर महात्मा नसते तर संकुचित मन असतं गांधींचं, आणि त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेची पंचायत झाली असती. अशा प्रकारची भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. मित्र हो, जगामध्ये जवळजवळ 2000 साली 1000 लोकांचा सर्वे करण्यात आला. अमेरिकेतलं एक वृत्तपत्र आहे, त्या वृत्तपत्रातर्फे हा सर्वे करण्यात आला आणि 10,000 विद्वानांची नावं काढण्यात आली. 20व्या शतकातील सर्वात श्रेष्ठ कोण, त्यामध्ये मार्कला 56 मतं पडलेली आहेत, मार्क्सला. त्याचबरोबर बाकीच्या चर्चिलला 53 मतं पडलेली आहेत आणि महात्मा गांधीला 8,886 मतं पडलेली आहेत. आता गांधीला भारताचे नेते म्हणण्यामध्ये एक संकुचितता येते, एक मर्यादा होते. जो गांधी जगाचा आहे तो आम्ही आमचा म्हणून त्याला लहान करणं हे कितपत योग्य आहे याचा आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. मित्र हो, आज जे JNUचे ग्रहस्थ येणार होते आपल्याला भाषण देण्यासाठी, ऐन वेळेस मला संदीपनी सांगितले कुमारभाईचा आणि गांधीवादाचा हक्क मी प्रमाण मानतो,
गांधीवरती मला स्मशानात जरी बोलायला सांगितलं, मन व्यक्त करायला सांगितलं, तर माझ्या श्रद्धा स्मशानभूमीत 2 लोक असतील, एक किंवा मुर्द्याला सुद्धा मी गांधी समजावून सांगेन. ही माझी निष्ठा आहे. आणि म्हणून हे निमंत्रण संधी समजून मी आपली या ठिकाणी संवाद करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण विषय जो दिला होता तो अगोदर गांधी असते तर, आज गांधी असते तर. JNUच्या विद्वानांची काय मतं आहेत मला माहिती नाही, त्यांची मी भाषणंही ऐकलेली नाहीत. पण ते कदाचित या आजच्या संदर्भामध्ये गांधीचं संयुक्तीकरण अशा प्रकारे संदर्भ महत्त्वाचा आहे. आजही गांधी तेवढ्याच अर्थानं, तेवढ्याच बलशाली पद्धतीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये लागू होतात. अशा प्रकारची मांडणी ते विद्वान करू शकले असते की नाही मला माहीत नाही, पण ते अशी भूमिका त्यांची असावी. पण या विषयाचे अनेक कंगोरे आहेत. आज गांधी असते तर वेगवेगळे संदर्भ, शक्यता वेगवेगळ्या आहेत. आजची यंत्रणा, देशाची यंत्रणा लक्षात घेतलीत तर आपण निश्चितपणे समजू शकतो. PMLA कायदा, ED, CBI, NIA या सर्व कायद्यांच्या कचाट्यामध्ये हे राजकारण अडकलेलं आहे. कायद्याची स्वायत्तता आज शिल्लक आहे का, या संदर्भामध्ये नकारात्मक अशा प्रकारची भूमिका आहे. या स्वायत्ता केंद्र सरकारने नियुक्त केलेले अधिकारी त्यामध्ये आहेत, पण नियंत्रण केलेल्या अधिकाराच्या संदर्भात त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नियंत्रण कक्षाला असावा का, गृहमंत्र्याला असावा का, पंतप्रधानाला असावा का, या दृष्टीनं निकोप लोकशाहीसाठी हा हस्तक्षेप कुठल्याही परिस्थितीत नको आहे. नाममात्र अशा प्रकारचं नियंत्रण असावं आणि बाकीचं नियंत्रण कुठल्याही प्रकारचं असण्याचं कारण नाही. पण हगल्या मुतल्या गोष्टीला EDची कल्पना, CBIचं किंवा इन्कम टॅक्सचा संबंध यंत्रणा राबवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या मार्फत केला जातो आहे. मोदी सरकारची भूमिका ही पूर्णपणे लोकशाही विरोधी आहे. याबद्दल आपल्याला शंका घेण्याचं कारण नाही. त्यांची भाषणबाजी, त्यांचे संबंध आडाखे, त्यांच्या घोषणा याला बरेच लोक भारावून गेलेले आहेत. माझ्यातला माणूससुद्धा, चांगला माणूस प्रत्येकात असतो, तो माझ्यातही आहे. आणि तो चांगला माणूस, चांगल्या अंतःकरणाला एखादी घोषणा पटली, उदाहरणार्थ 370 कलम हे काढलं मोदींनी, मला बरोबर वाटलं, मोदी बरोबर आहे असं वाटलं. मोदींनी संबंध देशाच्या रक्षणासाठी 100 देशाचा संवाद केला, मला ते योग्य वाटलं. मोदींनी चीनचं आक्रमण रोखून धरलं आणि संबंध भारताचं बलशाली अशा प्रकारचं धोरण त्या ठिकाणी सार्वभौमत्व टिकवलं, हेही मला चांगुलपण असल्यामुळे टिकलं. मोदीच्या घोषणा प्रभावित करतात, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास. पुन्हा मी विचार केला की या देशातले 22 कोटी मुसलमान यांना विश्वास वाटतो का, याचं उत्तर नाही असं मिळालं. फील्ड वर्कमध्ये प्रचंड मी फिरतो आहे, वेगवेगळ्या ख्रिश्चन, काल चर्चमध्ये भाषण होतं, 2-3 दिवसापूर्वी इस्लामच्या एका प्रसंगाला, कार्यक्रमाला मी गेलो होतो, त्यांच्याशी संवाद करतो. त्यांची अत्यंत दहशतीची भूमिका त्यांच्यावरती लादली गेलेली आहे. मोदीचं राजकारण हे मुठभर लोकांचं राजकारण आहे. मला असं लक्षात आलं की 150 तरुण एका एकनाथ शिंदेच्या त्या टीममध्ये काम करतायत सोशल मीडियामध्ये. मी आता नाव सांगत नाही त्या कार्यकर्त्याचं, येताना गाडीमध्ये मला त्यांनी नाव ते सगळं सांगितलं. तो स्वतः काम करतोय त्या ठिकाणी सोशल मीडिया सांभाळण्यासाठी, सगळे ग्राउंड रिपोर्ट देण्यासाठी. ही टीम 150 एका एकनाथ शिंदेची आहे. तर मोदीचे किती अशा प्रकारची लोक असतील, हजारो लोक काम करतायत, पगार देऊन ही मुलं ठेवलेली आहेत. संबंध तरुणाईचं डोकं खराब करण्याची भूमिका, नासकं करण्याची भूमिका. मोदी स्वतःच्या राजकारणासाठी लोकशाहीचं कंबरडं मोडू पाहत आहेत. त्यामध्ये सगळ्यात मोठा धोका आहे. इकडचे 4 तिकडे गेले, तिकडचे इकडे गेले, याच्याबद्दल माझं दुमत नाही. सगळे EDनं पकडलेले, CBIने धाडं टाकलेले, सगळ्या इन्कम टॅक्सच्या धाडी ज्या पडल्या त्या सगळ्या माणसावर धाडी जरूर पडल्या पाहिजेत, या मताचा मी आहे. एकदा सगळे पापी लोक संपलेच पाहिजेत, सगळे भ्रष्ट लोक संपलेच पाहिजेत, याबद्दल वाद करण्याचं कारण नाही. हे तिकडे जाऊन पावन का होतात, हा मूळ प्रश्न आहे. हे या लोकांच्यावरती कारवाई तर जारी झाली पाहिजे, कारवाई थंड. कोणावरती कारवाई झाली? अजित पवार 70 कोटीचा घोटाळा, कुटुंबियासह संबंध त्यांची नावं आहेत, बायका लेकरासह नाव आहेत. ही नावं अगोदर पंतप्रधानांनी जाहीर केलं. 70,000 कोटीचा घोटाळा. शरद पवारांच्या अगोदर नोटीस आली होती पण ते जाऊ शकले नाही, त्यांना बोलवलं नाही.
ही परंपरा पुढे चालू राहिली आणि अजित पवार लगेच 2-3 दिवसामध्ये त्यांचे सरकारमध्ये जाऊन बसले. त्यांची ईडीची चौकशी थांबली. प्रफुल्ल पटेल हे त्याच्यातले आरोपी आज अभिमानानं मिरवत आहेत. मंत्रिपदाच्या अपेक्षेत ते आहेत. नवाब मलिक तुरुंगात जाऊन आले, आता थोडं थंड आहेत, पुढे काय होईल सांगता येत नाही. अनिल देशमुख तुरुंगातून आले. सिसोदिया तुमच्या दिल्लीचा उपमुख्यमंत्री, सत्येंद्र जैन, पार्थ चटर्जी, अनुप्रभ मंडल, संजय राऊत, अनिल परब, आरडीजेचे तेजस्वी यादव, राबडी यादव आणि मुली, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि आझम खान, राहुल गांधी आणि त्यांची तर 50 तास चौकशी केली. ईडीनं जरूर बोलवावं, शंका असेल, संदर्भ असेल, जरूर बोलावं. पण त्याच्यामध्ये काही तथ्य नसले तर त्याला इतके दिवस अडकून का ठेवायचं? 50 तास चर्चा कशासाठी? हॅरेसमेंट करण्याची भूमिका आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधीवरती हा संबंध, ईडीचा संदर्भ आहे आणि ते 50 तास, 1 तास, 2 तास, 3 तासाची चौकशी होऊ शकेल ना. 50 तास तुमचे कोणते प्रश्न आहेत आणि प्रश्नाची उत्तरं अनुकूल येईपर्यंत तुम्ही तशीच चौकशी चालू ठेवणार का? ईडीचे अधिकारी बटीक झालेले आहेत, केंद्रीय सरकारचे गुलाम झालेले आहेत. या संदर्भातलं हे अत्यंत ईडीचं, सीबीआयचं कॅरेक्टर हे अत्यंत व्यभिचारी स्वरूपाचं आहे. ईडी ही भ्रष्टाचार निर्मूलन करणारी यंत्रणा आहे. त्या यंत्रणेचा उपयोग केंद्र सरकार भ्रष्टाचार वाढवण्यासाठी, भ्रष्टाचारी पोसण्यासाठी करत आहे. भ्रष्टाचारी लोकांना एकत्र करून त्याच्यावरती राज्य निर्माण करणं, सत्ता निर्माण करणं, सत्तेचा विस्तार करणं, राज्यामधली सरकारं पाडणं आणि स्वतःचं सरकार निर्माण करणं, यामध्ये ईडीचा इंटरेस्ट आहे. तो केवळ केंद्रीय सत्तांच्या हस्तक्षेपामुळे आहे. ईडीचे अधिकारी बिचारे गुलाम आहेत. ते नोकरी सोडू शकत नाहीत आणि आपल्या कर्तव्याप्रमाणे जागू शकत नाहीत. त्यांना कर्तव्यच्युत बनवण्याचं कारण फक्त आपले जोडी, रंगा आणि बिल्लाची जोडी आहे. हे महत्त्वाचं आहे. मित्र हो, समाजवादी अखिलेश यादव आणि आझम खान, त्याचबरोबर मल्लिकार्जुन खरगे याला सुद्धा नोटीस आलेली होती. पी चिदंबरम आणि कीर्ती चिदंबरम, DMKचे सेंथल बालाजी, तृणमूलच्या अभिषेक बॅनर्जी, कर्नाटक काँग्रेसचे D शिवकुमार, अशा प्रकारची सर्व प्रांतातली विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न चालू आहे. मित्र हो, माझं म्हणणं हे चुकीचं काही नाही, पण ही मंडळी नंतर आता बंद का झाली? चौकशी चालू ठेवणं आवश्यक होतं. आणि पंतप्रधान पदासारख्या माणसानं अशा प्रकारची घोषणा केल्यानंतर पुन्हा जर त्यांचं ते दाबलं गेलं प्रकरण असेल आणि सर्व उघडं चाललंय, जनतेला सगळं माहीत आहे, पंतप्रधानांनी बोलल्यानंतर पुन्हा कारवाई का होत नाही हा प्रश्न लोकशाहीमध्ये विचारण्याचा कोणालाही अधिकार आहे. पण त्याला कोर्टात जायची तयारी नाही. कोर्ट सुद्धा न्यायाधीशापर्यंत भाजपची माणसं पेरली गेलेली आहेत. कालच सकाळी मी हायकोर्टच्या तळेकरांची, वकिलांशी बोलत होतो मी, आणि हे संबंध त्यांचा एक लेख लिहिला गेलाय आणि म्हणून मला प्रचंड अशा प्रकारची चीड आली. आणि मोदीचं खरं रूप जेवढं माहीत नव्हतं तेवढं पुन्हा तिथे लक्षात आलं. मोदी हा प्राणी अत्यंत वेगळा आहे आणि शहाबद्दल तर बोलायलाच नको. त्यांचं कॅरेक्टर गुजरातच्या संदर्भात राजकारणातलं आपण जर जाणलं तर मग आता कसं होतं, काय त्याची चरित्र आहे आणि देशाच्या चारित्र्याला कशा प्रकारची अवकळ आलेली आहे. त्यांची चारित्र्य समृद्धी, त्यांची संबंध संपत्ती आणि सत्तेचं साठमारी, हे संबंध समर्थनीय जी करणारी माणसंच उभी राहिलेली आहेत. मीडिया सर्व विकला गेलाय. अगदी अपवादात्मक उदाहरणं आहेत. ते बिचारे तग धरून बसलेले आहेत. प्रिंट मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, ही संबंध विकली गेलेली आहेत. लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न आहे. लोकशाहीचा सौदा जर पंतप्रधान आणि त्या गृहमंत्रालयातून होत असेल, ईडीच्या आणि सीबीआयच्या मार्फत लोकशाहीची संबंध प्राधिकरणं जर विकत घेतली जात असतील तर लोकशाहीचं भवितव्य काय? नामदेव ढसाळा म्हणाला होता, लोकशाही मिली तर डेंगण्यामारी. तोच अजेंडा भाजपचा आहे. लोकशाही मिली तर डेंगण्यामारी. नामदेव ढसाळचे शब्द खरे ठरत आहेत. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये हे संबंध राजकारण किडलेलं, कुजलेलं आहे. आता प्रश्न, काँग्रेसचे जी उड्डाणं होती, करप्शनची संबंध घोटाळे होते, ते काही कमी नव्हते. त्यांनी सगळी बदमाशी केली, लबाडी केली. महात्मा गांधीच्या काँग्रेसच्या विचाराला त्यांनी तिलांजली दिली आणि म्हणून हे पाप आमच्या नशिबी संबंध 140 कोटी लोकांना पोसावं लागत आहेत.
परंतु लोक तर कसे बघतायत, लोक शोषित कसे झालेले आहेत. 50,000 कोटीला काय 50 कोटीला एखादा खासदार विकला जातो, 5 कोटीला एकदा आमदार विकला जातो, सरपंच गावचा तो कुठल्या 10,000ला 20,000 लाखाला विकला जातो. याचं कारण जनता सुद्धा दारूच्या बाटलीला आणि 500 रुपयाला विकली जाते. ज्या देशात लोकशाहीचं बाजारीकरण होतं त्या देशाच्या राजकारणाला भवितव्य नाही. आणि मग राजकीय संदर्भामध्ये एक नवीन अशा प्रकारची कल्पना मांडली होती बाबासाहेबांनी. तिचं सामाजिक रूपांतर आणि आर्थिक लोकशाहीमध्ये रूपांतर झालं पाहिजे. हा तर लांबच राहिला. 70-75 वर्षाच्या काळामध्ये भारतीय लोकशाहीचं राजकीयकरण झालं. इलेक्शन पुरती लोकशाही आहे आणि इलेक्शनमध्ये काय दोष आहेत आपल्याला माहीत आहे. त्या लोकशाहीचं रूपांतर अर्थकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये झालं नाही. समता स्वातंत्र्य वाऱ्यावर सोडलं गेलं. रोजगारीचा प्रश्न अत्यंत ज्वलंत आहे, गरीब वाऱ्यावर सोडला गेला. भिकारचोट अशा प्रकारची अवस्था सबंध दरिद्री लोकांची समाजाची झालेली आहे. संस्कृतीचा आणि राजकीय संस्कृतीत दिवाळ निघालेला आहे. कपडे फाड राजकारणामध्ये शत्रुत्व निर्माण झालं आणि विरोधी पक्ष नकोच ही भूमिका या सबंध पातळीवरती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून सबंध या देशातलं भाजपचं राजकारण हे अत्यंत अवास्तव अशा प्रकारची भूमिका कुरूप झालेलं आहे, नासकं झालेलं आहे. आणि म्हणून या संदर्भातली विवेकाची भूमिका जनतेनं जागृत ठेवली पाहिजे. या संदर्भात विचार करताना जनता विवेकी आहे का? 24 हा निर्णायक पॉईंट आहे. 2024ला जर जनता झोपली तर मग सगळं संपलं. हुकुमशहाची चाहूल लागलेली आहे. हुकुमशाहीचा संबंध विष पचवायची ताकद ठेवून 2024ला समोर गेलं पाहिजे. हे इंडियावाले एकत्र राहतात की मलाही शंका आहे. हे एकत्र राहिल्याशिवाय दुसरा इलाज नाही. तर प्रत्येकाचं कंबरडं मोडून टाकतील. प्रत्येकाला कुठेही नावगाव उरणार नाही. इतकी अत्यंत बदमाश अशा प्रकारचं राजकारण सुरू झालेलं आहे. मित्र हो, धर्म आंधळा झालेला आहे. हिंदू धर्म जास्त आंधळा होणं हे धोक्याचं आहे. त्यामुळे मुस्लिम असुरक्षित आहेत, ख्रिश्चन असुरक्षित आहेत, बौद्ध असुरक्षित आहेत. आणि संबंध विषाची पेरणी तर जोरात चालू आहे. तो कुठला भिडे गुरुजी या नावाला कलंक आहे. गुरुजीचं कॅरेक्टर किती पवित्र असतं, किती बुद्धिमान असतं, किती ध्येयवादी असतं. गुरुजी कसा राष्ट्रभक्त असावा, गुरुजी कसा गांधी भक्त असावा. सबंध भारतातले गुरुजी गांधीवादी आणि देशभक्त आहेत. हा एकटा पठ्या तो सांगलीचा नमुना हा गांधीच्या कुळाबद्दलची सबंध अवहेलना करतोय. गांधीचे 2 बाप सांगतोय. गांधीच्या आईच्या चारित्र्यावरती शिंतोडे ओढवतोय. ही रंगा आणि बिल्लानं सुरू केलेल्या राजकारणाची ही परिणिती आहे. पंतप्रधान देशाचा पंतप्रधान या माणसाला कुठे हातात हात नाही सोडतो, कुठेतरी गुरु म्हणून संबोधतो आणि नंतर मीडिया थंड, सगळे कार्यकर्ते थंड. एकही संघटना उठत नाही. मी भाषणाला मला विट्याला बोलवलं गेलं गेल्या 2 वर्षापूर्वी. मला भाषणाची बातमी येऊ दिल्लीत कुठेच आणि मला सुद्धा फार जपून बोलायला सांगितलं. मी म्हटलं हुटाउट अशा प्रकारचं मी ऐकणार नाही. आणि भिडे गुरुजींच्या संदर्भातलं हे अत्यंत विदारक अशा प्रकारचा नमुना हा समोर आला. गुरुजीला काय साने गुरुजी कुठे आणि हा भिडे गुरुजी कुठे? याला गुरुजी म्हणणं हे अपमानास्पद आहे. मित्र हो, आता नवीन एक अवतार नथुराम गोडसेचा अवतार गाजतो आहे. नथुराम गोडसे नालायक, नीच, ब्राह्मण समाजाला संबंध काळीमा फासणारा, महाराष्ट्राच्या नावाला काळीमा फासणारा अशा प्रकारचा हा खुनी माणूस हा कसा देशभक्त होऊ शकतो? पण देशाचे काही मुठभर माणसं गांधीच्या विरोधात नथुराम गोडसेचा संबंध देवभक्त देशभक्त म्हणून उभं करतायत. नथुराम गोडसे मारेकऱ्याचा देव म्हणून पुतळा मंदिरात उभा करण्याचा प्रयत्न जर चालू होत असेल तर ती दुर्दैवाची गोष्ट आहे. अशा वेळेस हा निश्चित गांधीच्या संदर्भातला आपुलकी आणि आदराची भावना जागी होते. आता नवीन अवतार तुमच्या गुणवंत सदाव्रते नावाच्या वकिलामार्फत सुरू झालेला आहे. हा माणूस हा नथुराम गोडसेच्या पायाखालची माती पवित्र मानतो आणि गांधी संपला असं जाहीर करतो. हा दिवट्याला काय अधिकार आहे? लोकशाहीमध्ये काही बोलायचं म्हटल्यानंतर सुद्धा गांधीतल्या महात्म्याला बदनाम करणारा माणूस, गांधीवाद संपला म्हणणारा माणूस आणि विशेषतः गोडसेचा विचार डोक्यात आणि डोक्यावर घेऊन नाचण्याची भूमिका एका आदर्श वकिलाने घ्यावी यापेक्षा वकिलाचं दुसरं दुर्दैव नाही. असे दलाल अनेक पेरलेले आहेत. एक दलाल नाहीये. दलालाची संस्कृती महाराष्ट्रात देशात जन्माला आलेली आहे. ती संस्कृती संबंध संचित खाऊन टाकते, गिळंकृत करते आहे.
आणि या संस्कृतीनं संबंध गारूड केलेला आहे. मोदीचे वेश, एका दिवसातून 2-2, 4-4 ड्रेस, संन्यासी माणूस असणारा, पैशाची गरज काय, एवढे ड्रेस कशासाठी? पण हा माणूस संसारी संन्यासी आहे, संसारी ब्रह्मचर्य त्यांनी राखण केलेलं आहे. आणि अशा माणसाला प्रचंड अशा प्रकारचे परदेशाती अगोदर पैशाचे गठ्ठे जातात, अगोदर पैशाची संबंध गुणी जाते परदेशामध्ये, आणि मग मोदी गेल्या गेल्या ताबडतोब तिथे सगळा जय जयकार होतो. हा जय जयकार विकत घेतलेला जय जयकार आहे. हा जय जयकार संबंध तिथल्या लोकांना प्रभावित केलेला जय जयकार आहे. राष्ट्राचे प्रमुखही पैसे देऊन त्यांनी विकत घेतलेले नाहीत. त्यांचंही कुठेतरी बुद्धीवरती भुरळ पडलेली आहे. काही गोष्टी चांगल्या बोलतो तो, फक्त करतो मी म्हणत नाही. पण भारताच्या दृष्टीनं, जगाच्या दृष्टीनं काही गोष्टी, तोंडातली भाषा, मोदीची भाषणबाज इतका कोणताही नेता काँग्रेसकडे नाही. आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानामध्ये एवढा बेरकी, एवढा नाटकी आणि एवढा सुंदर बोलणारा माणूस दुसरा कोणताही नाही. संबंध संचित त्याच्या भाषेमध्ये येतं. वसुदैव कुटुंबकम हे येतं, G20 मध्ये येतं. गांधीची आठवण लगेच येते. 45 देशाचे प्रमुख तो गांधीच्या समाधीवरती तिथे वाकवतो. ही किमिया मात्र आहे. तोंडात ओठामध्ये गांधी आणि पोटात गोडसे असा हा नरेंद्र मोदीचा अवतार आहे. आणि म्हणून यापासून सावध राहणं, लोकशाहीला अत्यंत ग्रहण लागलेल्या कालखंडामध्ये आपण वावरत आहोत. आणि म्हणूनच ही संबंध भूमिका लक्षात घेताना देशभक्ती आज टिकवणं महत्त्वाचं आहे, सत्य बोलणं महत्त्वाचं आहे, विवेकनिष्ठ विचार करणं महत्त्वाचं आहे. धर्म मातून गेला, धर्म धर्मांध झाला की मग धर्म बिघडतो, धर्मामध्ये अधर्म निर्माण होतो. असे अधर्म हिंदू धर्मात आता सुरू झालेला आहे. मुस्लिम धर्माच्याही अधर्माचं मी समर्थन करत नाही. बुद्ध धर्माच्या जातीवादाचं आणि अधर्माचं मी समर्थन करत नाही. सर्व धर्म शुद्ध स्वरूपात असले पाहिजेत. एकत्र राहायचं आहे, पृथ्वीच्या घरामध्ये एकत्र राहायचं आहे, देशाच्या घरामध्ये एकत्र राहायचं आहे. तर जगा आणि जगोद्या या तत्वावर राहिलं पाहिजे. गांधी विचार हा सगळ्यांना जोडणारा विचार आहे. सर्व धर्मांना विश्वास वाटावा असा गांधी आहे. नरेंद्र मोदीचं भाषण सबका विश्वास ते नाही, असं असू शकत नाही. फक्त गांधीवरती जगाचं एकमत होतं. युद्ध नको म्हणून भूमिका घेणारे गांधी, संबंध शांततेचा पुरस्कार करणारे गांधी, शस्त्रास्त्र बंदी करणारा अशा प्रकारचा गांधी, जगातले संबंध मानवतेला पूजणारा आणि माणसामध्ये देव असणारा आहे असं मानणारा, रामराज्याची संकल्पना देश सोडून संबंध विश्वात्मक पातळीवरती नेऊ पाहणारा हा महात्मा गांधी जगाच्या मानवतेचा आतला आवाज आहे. ही भूमिका मला अत्यंत महत्त्वाची वाटते. आणि म्हणून एका थोड्या वेळामध्ये गांधी जर आज असते तर हे चित्र पाहून त्यांनी निश्चितपणे शक्यता एक, गांधींनी अहिंसक लढा उभा केला असता आणि गांधी अहिंसक उपोषण करता करता ते मृत्यू पावले असते. गांधीला कोणीही वाचवण्यासाठी पुढे आलं नसतं. इतकी शरम, इतकी लाज बाकीच्या विरोधकामध्ये नाही. महात्मा गांधीचे प्राण वाचवण्यासाठी कुणी आले असतील असं मला भाजपाचा एकही नेता येणार नाही. आणि म्हणून गांधीचा आज नाहीत हेच बरं आहे. अशा राजकारणामध्ये गांधी असते तर त्यांनी निश्चितपणे आपल्या जीवनाचा अंत करून घेतला असता. म्हणजे लढत लढत आपल्या सत्यासाठी, आपल्या अहिंसेसाठी त्यांनी मरण पत्करलं असतं. दुसरा पर्याय, गांधींनी काठी उगारली असती, अहिंसेचं तत्वज्ञान गुंडाळून ठेवून गोळ्या घातल्या असत्या, गांधी कदाचित हिंसक झाले असते. तिसरी शक्यता, गांधी साने गुरुजी सारखं जगातलं विपरीत अशा प्रकारचं न सहून न पाहून ते संबंध अस्वस्थ होऊन अस्वस्थतेच्या उर्मीमध्ये त्यांनी आत्महत्या केली असती. गांधी नाहीत हेच बरं आहे. आम्ही या संबंध वाईट प्रवृत्तीच्या संबंध राजकारणाला आम्ही पुरून उरू हा विश्वास प्रत्येक माणसातला मध्ये गांधी जागा व्हायला पाहिजे. प्रत्येक माणसामध्ये गांधी असतो, आतला आवाज असतो. तो आवाज बुलंद करण्याची आवश्यकता आहे. आणि आवाज बुलंद करण्याची संधी या सप्ताहातल्या या व्याख्यानामध्ये मला दिलेली आहे. मला वाटतं माझी भूमिका मी थोडक्या सूत्रामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्याला ती निश्चितपणे आवडो किंवा न आवडो, जर आवडली नसेल तर आपण सोडून द्या, आवडली असेल तर स्वीकारा आणि विवेकाला जागृत करून लोकशाही जागवण्याचा आणि जगवण्याचा प्रयत्न करूया. प्रत्येक माणसाचं अस्तित्व आज धोक्यात आहे. या धोक्यातल्या परिस्थितीनुसार वाट काढण्यासाठी प्रत्येक एकत्र जगण्याची आवश्यकता आहे. बहुसांस्कृतिक जगामध्ये एकता निर्माण व्हायला पाहिजे.
बहुसांस्कृतिक एकता, बहुधार्मिक एकता, बहुभाषिक एकता, बहुदेशिक एकता, विश्वात्मक एकता, विश्वात्मक धर्म, विश्वमानव, विश्वशांती, विश्व कल्याणासाठी सबंध आपण कटिबद्ध राहूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि गांधींना पुन्हा एकदा अभिवादन करून माझे विचार मी संपवतो.